प्रदूषकांचं जे प्रमाण होतं ते पण मर्यादेपेक्षा जास्त आहे. म्हणजे ह्यांनी रॅन्डम 4 लँडफिल घेतले आणि तिथले सॅम्पल कलेक्ट केले, तर तिथं पण त्यांना काय सापडलं की हे जे प्रदूषणाचे पातळी आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे. त्यानंतर लँडफिल जवळ वेगवेगळ्या जे नमुने आपण कलेक्ट केले होते, तर त्यातला पाण्याचा जो हार्डनेस आहे, कडकपणा म्हणजे काय असतो हार्डनेस, तर तो पण 300 मिलीग्रॅम पेक्षा जास्त आहे. तर आपल्याला बऱ्याच वेळा सायन्समध्ये प्रश्न येतो की वॉटरचा हार्डनेस कसा आपण रिड्यूस करू शकतो. तर आपण इथे काय यूज करतो, सोप यूज करतो. तर मग सोप कशापासून बनतात, सोडियम बायकार्बोनेट असतो की सोडियम कार्बोनेट असतो, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण यावरती आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारतं की सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट यामध्ये बऱ्याचदा आपली गफलत होते. म्हणून त्या गोष्टीतला डिफरन्स करून ठेवणे खूप महत्वाचं, कारण हा आयोगाचा आवडतीचा घटक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विक्ट्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आपण कंबाईन परीक्षा आणि राज्यसेवा परीक्षा इत्यादी MPSCतून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी महत्त्वाचे असणारे जे काही चॅप्टर आहेत त्यांच्याबद्दलची एक सिरीज चालू केली होती. त्या सिरीजमध्ये आपण पहिला टॉपिक घेतला होता की भारतातील नद्या, यावरती आयोग दरवर्षी 1 ते 2 प्रश्न कंपल्सरी विचारत असते. तर आज या सिरीजमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये यमुना नदीबद्दल बोलणार आहोत. तर हे लेक्चर कोणासाठी उपयुक्त असणार आहे, जे विद्यार्थी MPSCतून विविध परीक्षांची तयारी करत आहेत. तर तुम्ही इथे माझ्याबद्दल वाचू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, यमुना नदी, तिचा उगम कुठे आहे, शेवट कुठे होतो, तिची लांबी किती आहे, कोणकोणत्या राज्यातून वाहते, तिच्या उपनद्या कोणत्या, यावरती शासनाचे कोणकोणते उपक्रम आहेत. करंटमध्ये सध्या हे खूप चर्चेत होते, त्यामुळे यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे आपण तयारी करणे गरजेचे आहे. त्याबद्दल त्याचबरोबर आयोगाने काही जे प्रश्न विचारले आहेत ते पण आपण पाहणार आहोत. तर यमुना नदी हे आपण बऱ्याचदा ऐकलेली असते आणि गंगेबरोबर यमुना नदीलाही खूप महत्त्व आहे. त्यामुळे यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ही चांगल्या पद्धतीने करायची. तर याची सुरुवात करूयात की यमुना नदीचा उगम हा यमुनोत्री हिमनग कुठे, हा बंदरपुंछ हे जे काही पर्वतरांगा आहे कुठे आहे, तेही मसुरी रेंज उत्तराखंडमध्ये. तुम्हाला मसुरी जर माहीत असेल तर मसुरी हे कशासाठी, हे एक हिल स्टेशन म्हणून फेमस आहे. ओके. आणि मसुरीमध्येच लबासना आहे. लबासना काय आहे, तर जे काही UPSCतून ऑफिसर सिलेक्ट होतात तर त्यांचं जे ट्रेनिंग सेंटर आहे ते लबासना आहे. तर आपले पॉलिटी मधील जो काही गव्हर्नन्सचा पार्ट आहे त्यामध्ये हे लबासना इन्स्टिट्यूट बद्दल क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे याबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तर या नदीचा शेवट कुठे होतो, तर ही नदी गंगा नदीस प्रयाग येथे भेटते. तर आपण पाहिलं होतं की प्रयाग याचं आधीचं नाव अलाहाबाद होतं. मध्यंतरी UP गव्हर्नमेंटने त्याचं नाव चेंज करून प्रयागराज ठेवलं. तर प्रयागराज हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. का, कारण हे प्रयागराज येथे कुंभमेळा होतो. बरोबर. जे काही गंगाचं लेक्चर होतं तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की 4 ठिकाणी कुंभमेळा होतात. तर ते कोणते कोणते ठिकाण आहेत ते तुम्ही मला एकदा कळवा. आणि जे कोणी MPSC प्रीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं की एन्शियंटमध्ये यावरती बऱ्याचदा क्वेश्चन येत असतो. प्रयागच्या इथे एक कनोज असेंब्ली भरायची. ओके. म्हणजे कनोजची एक सभा भरायची आणि तिथे एक राजा होता की तो काय करायचा, पूर्ण त्याची जी संपत्ती असायची तिचं दान करायचं. आणि त्या राजाच्या राज्यात एक चायनीज गृहस्थ आले होते. त्यांचं नाव आणि त्या राजाचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यावरती MPSC प्रीमध्ये दरवर्षी प्रश्न विचारत असते, म्हणून हे महत्त्वाचं आहे.
तरी तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर या नदीची जर आपण लांबी पाहिली तर ती 1337 किलोमीटर आहे, म्हणजे जवळपास 1400 किलोमीटर. जरी आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. आपण पाहिलं होतं की नद्यांची जी क्रमवारी होती ते आपण काहीतरी एक ट्रिक बनवलेली होती. जे काही पेनिन्सुलर रिव्हर आहेत, म्हणजे ज्या काही पठारावरील नदी आहेत, त्यांच्यासाठी एक ट्रिक बनवलेली होती. तशाच पद्धतीने या नद्यांमध्ये पण तुम्ही लक्षात ठेवायचं की गंगा नदी ही काय आपली सर्वात मोठी नदी आहे, हे महत्त्वाचं. त्यानंतर आता ही कोणकोणत्या राज्यांमधून फ्लो होते, तर पहिले पहा, हिमाचल, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड. जर तुम्ही इथे पाहिलं तर महत्त्वाचं काय, हिचा उगम हा उत्तराखंडच्या तिथे होतो, नंतर हिमाचलमधून फ्लो होते. तर या नदीच्या काठी दिल्ली हे शहर वसलेलं आहे. दिल्लीचं महत्त्व आपल्याला माहितीच आहे, भारताची ती राजधानी आहे, त्यामुळे हे एक महत्त्वाचं शहर याच्या काठी आहे. त्याचबरोबर मथुरा, याला हिंदू रिलिजनमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे, कारण इथे कृष्णाचं जन्मस्थान होतं. त्यानंतर आग्रा, तर आग्राचं माहिती आहे आपल्याला की इथे ताजमहाल आहे, जो की एक युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, त्यामुळे हे पण आपल्याला महत्त्वाचं. त्यानंतर शेवटचं महत्त्वाचं जर पाहिलं तर अलाहाबादला ही नदी कुठे, गंगा नदीच भेटते, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता जर यमुना काठावरची जी शहर आहेत तर ते आपण आत्ताच पाहिली इथे की कुठली होती, दिल्ली, मथुरा, आग्रा आणि अलाहाबाद. ओके. तर यमुना नदीच्या आपण उपनद्या पाहणार आहोत. जर आपण उजवीकडून पाहिलं तर चंबळ, बेटवा, केन, सिंध व टोल या नद्या तिला भेटतात. तर आता हे कसं लक्षात ठेवायचं, कारण यावर आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारते की उजवीकडून कोणती नदी भेटते, डावीकडून कोणती नदी भेटते. तर यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवा की केन बेटा चल कुठे, यमुनेच्या खाली. सिंध नदीच्या तीरावरती. हे लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय होतं, केन नदी, बेटवा नदी, चंबळ नदी आणि यमुनेच्या खाली. म्हणजे आपल्याला लक्षात येतं, जर आपण मॅप पाहिला तर यमुना नदी अशी फ्लो होते आणि या नद्या तिला अशा जॉईन होतात. मग ह्या खाली म्हणजे ह्या उजवीकडून तिला भेटतात. तर हे लक्षात ठेवा. तर यमुनेच्या खाली यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्या नद्या तिला उजवीकडून भेटतात. आणि कुठे, सिंध नदी आणि तीरावर म्हणजे टोन नदी. ही एक ट्रिक आहे, ती लक्षात ठेवा, कारण यावर आयोग प्रश्न विचारू शकते की तिच्या उपनद्या कोणत्या. तर तिला डावीकडून हिंदोन, रेंगर, गिरी आणि वरुण या नद्या भेटतात. मग यात काय, याबद्दल एक ट्रिक लक्षात ठेवा की ही रीना सेनगुप्त वरुणला आवडली. म्हणजे काय, ही म्हणजे हिंडोन, रीना म्हणजे रेंगर, सेंगर, गिरी आणि वरुण या हिच्या उपनद्या आहेत. तर हे लक्षात ठेवा. याबरोबरच करंटमध्ये दोन नद्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे यामध्ये, केन आणि बेटवा. तर या दोन नद्यांमध्ये रिव्हर इंटरलिंकिंगचा प्रोजेक्ट आत्ता प्रपोज्ड आहे. म्हणजे काय, नदी जोड प्रकल्प. केन आणि बेटवा या नद्या यमुना नदीला येथे भेटतात, तर इथे या नदीचं पाणी या नदीमध्ये इंटरलिंक करायचं आहे. तर यामध्ये एक टायगर रिझर्व म्हणजे एक व्याघ्र प्रकल्प हा पाण्यामध्ये सबमर्ज होणार आहे. तर तो कोणता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढे पाहूयात की शासनाचे विविध उपक्रम काय आहेत. तर यातील सर्वात महत्त्वाचा यमुना ॲक्शन प्लॅन. तर हा काय होता की हा बायलॅटरल प्रोजेक्ट आहे. तर हे लक्षात ठेवा, बायलॅटरल म्हणजे काय असतं, कायम दोन देशांमध्ये असतो. तर हा कोणत्या दोन देशांमध्ये आहे, तर इंडिया आणि जपान. तर कधी तो इंट्रोड्यूस केलता, 1993ला. हे लक्षात ठेवायचं. आणि त्याचं सेकंड फेज 2003ला चालू झालाय. ओके, 2003ला याचा सेकंड फेज चालू झालाय. तर ह्याला कोर प्रोजेक्ट म्हणून मान्यता भेटलेली आहे आणि तो नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्लॅन फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या अंडर येतो. तर एक लक्षात ठेवा की करंटमध्ये
हे खूप जास्त चर्चेत असतं, कारण यमुना नदी सध्या खूप जास्त प्रदूषित असणारी एक नदी आहे आणि दरवर्षी यावर न्यूजमध्ये आर्टिकल्स येत असतात की नदीची जे पीपीएम लेवल आहे किंवा बीओडी लेवल आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नाही, वापरण्यायोग्य नाही. त्यामुळे खूप जास्त प्रमाणात डिसीजेस स्प्रेड होत आहेत. म्हणून हे आपण लक्षात ठेवायचं की शासनाने यावरती काय काय उपक्रम केले आहेत. पुढे जाऊयात. तर यमुना नदी प्रदूषण या रिलेटेड रिसेंटलीच दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती या कोणाच्या अंडर, तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला त्यांनी नुकताच एक मासिक प्रगती अहवाल सादर केलेला आहे. त्यामध्ये हा मेन कशाच्या रिलेटेड होता, तर यमुना नदीचं पोल्युशन. मी आत्ताच बोललो होतो की पोल्युशनमुळे यमुना नदी ही कायम चर्चेत असते आणि त्यावर आयोग प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण हा अहवाल रिसेंटली पब्लिश झाला आहे. तर यातला महत्त्वाचा शोध काय लागला की पहिला यातला पॉईंट होता की दिल्लीतील जी यमुना नदी आहे तिथं ज्या काही पॉईंट्सवरती आपण चाचण्या घेतल्या तर तिथं फिकल कॅलिफॉर्म हे काय आहे, हे जे काही फिकल कॅलिफॉर्म बॅक्टेरिया आहे ते काय करतात की पाण्यातील प्रदूषणाचा एक इंडिकेटर आहे. जर यांची ग्रोथ जास्त प्रमाणात असेल तर समजून घ्यायचं की हे पाणी खूप जास्त प्रदूषित आहे. तर हे जे पाणी आहे तिथे यमुना नदीमध्ये ते इच्छित मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे काय आपल्याला एक कळून जातं की या नदींमधलं प्रदूषण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. पुढे जर आपण पाहिलं तर तिथं फिकल कॉलिफॉर्मची जी पातळी आहे ती 500च्या वर गेलेली आहे. हे एक महत्त्वाचं. म्हणून तिथं काय आंघोळ करण्यासाठी पण ते पाणी उपयुक्त नाही. त्यामुळे अंगावरती काही वेगवेगळे डिसीजेस होऊ शकतात, रॅशेस होऊ शकतात. तर यातलं तिसरं त्यांचं काय फाइंडिंग होतं की दिल्लीतील जे 4 लँडफिल आहेत त्यातील सर्व बिंदूंमधील भूजल नमुन्यातले भिन्न प्रदूषकांचं जे प्रमाण होतं ते पण मर्यादेपेक्षा जास्त आहे. म्हणजे ह्यांनी रॅन्डम 4 लँडफिल घेतले आणि त्यातले सॅम्पल कलेक्ट केले, तर तिथं पण त्यांना काय सापडलं की हे जे प्रदूषणाची पातळी आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे. त्यानंतर लँडफिल जवळ वेगवेगळ्या जे नमुने आपण कलेक्ट केले होते तर त्यातला पाण्याचा जो हार्डनेस आहे, कडकपणा म्हणजे काय असतो हार्डनेस, तर तो पण 300 मिलीग्रॅम पेक्षा जास्त आहे. तर आपल्याला बऱ्याच वेळा सायन्समध्ये प्रश्न येतो की वॉटरचा हार्डनेस कसा आपण रिड्यूस करू शकतो. तर आपण इथे काय यूज करतो, सोप यूज करतो. तर मग हा सोप कशापासून बनतात, सोडियम बायकार्बोनेट असतो की सोडियम कार्बोनेट असतो, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण यावरती आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारतं की सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट यामध्ये बऱ्याचदा आपली गफलत होते. म्हणून त्या गोष्टीतला डिफरन्स करून ठेवणे खूप महत्त्वाचं, कारण हा आयोगाचा आवडतीचा घटक आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. तर आता ह्यात जे काही कॅल्शियमची पातळी होती आणि क्लोरीनची पातळी होती ती पण मर्यादेपेक्षा जास्त आहे. तर आपण क्लोरीन हे पाण्यामध्ये कशाला यूज करतो, बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की पाणी डिसइन्फेक्टंट म्हणून क्लोरीनचा यूज केला जातो आणि हे सायन्समध्ये प्रश्न विचारतात, म्हणजे कंबाईनचा परीक्षा असेल किंवा दुसऱ्या. तर क्लोरीनची मर्यादित पातळी पाण्यामध्ये किती असते हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, कारण सायन्समध्ये आयोग ह्याबद्दल प्रश्न विचारतेच. त्यानंतर सल्फेटची पातळी काही ठिकाणी 200 मिलीग्राम पेक्षा पण जास्त आहे. म्हणजे जे सल्फेट ज्याचं काही इंडिकेटर आहे पोल्युशनचं, त्याची पण पातळी खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे हे पाणी अजिबात वापरण्यायोग्य नाही आहे. म्हणून गंगा नदीचं जे पोल्युशन आहे तो एक कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे. तर त्याबद्दल तुम्ही जास्तीत जास्त स्टडी करून करंटच्या दृष्टीने हा इम्पॉर्टंट टॉपिक होऊन जातो, म्हणून यावरती थोडंफार लक्ष द्या. तर आता आपण पुढे काही प्रश्न पाहूया की यमुना नदीचा उगमस्थान खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगामध्ये होतो. ऑप्शन पहिलंच बंदरपुंज. तर आपण मगच पाहिलं की याचा जे उगम आहे ते यमुनोत्रीला कुठे बंदरपूच या पर्वतरांगांमध्ये होतो. राहकस, जर राहकस पाहिलं तर हे राहकस ग्लाशियरला कोणाचा उगम होतो, तर तो सतलज नदीचा होतो. हे लक्षात ठेवा. विष्णुप्रयाग, ज्यांनी कोणी गंगा नदीचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी ते अवश्य पहा, कारण गंगा नदीवरती आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो आणि मी ह्या 5 जे प्रयाग आहेत ते एकदम
डिटेलमध्ये तिथे कव्हर केलेत. आणि जर तुम्ही नसेल पाहिले तर ते तुम्हाला तिथे लॉस होऊ शकतो. म्हणून तुम्ही हे व्हिडिओ नक्की पहा. तर आपण पाहिलं होतं की विष्णुप्रयागला काय होतं, विष्णू प्लस ढवली या ज्या दोन नद्या होत्या त्या एकत्र भेटून त्यापासून कोणती नदी होते, अलकनंदा तयार होत होते, बरोबर. म्हणून विष्णुप्रयागला पण यमुना नदीचा उगम होत नाही. आणि बद्रीनाथ तर इथून काय, हा एक अलकनंदा नदीचा स्रोतच आहे, बरोबर. म्हणजे आपण काय केलं की जे बाकीचे ऑप्शन होते ते पण आपण आता त्याचा अभ्यास केला. म्हणजे जरी यावरती जरी प्रश्न विचारले आयोगाने तरी पण ते बरोबर यावं. तर यावरती युपीएससीने प्रिलिम मध्ये प्रश्न विचारला होता की जे उगमस्थान आणि त्यांच्या नदींच्या जोड्या, तर त्यात यमुना नदीला त्यांनी यमुनोत्री नव्हतं दिलं, काय दिलं, बंदरपुंछ दिलं होतं. तर हे लक्षात ठेवा की बऱ्याचदा यावरती प्रश्न विचारला जातो. म्हणजे जर युपीएससीने विचारला तर आयोग पण विचारू शकतं की जोड्या लावा, असे सिंपल सिंपल क्वेश्चन येणार आणि तिथे आपण मार्क घालवायचे नाहीयेत. पुढे पाहूया की यमुना नदीच्या कोणत्या उपनद्या नाहीत. आपली महत्वाची स्ट्रॅटेजी काय, नाही, चुकीचं असं जिथे असेल तर त्याला आपण सर्कल करणार. आणि म्हणजे आपल्या इथं काय होणार, सिली मिस्टेक अवॉइड होणार. ओके, हे लक्षात ठेवा, सर्कल करायचंच, नाहीतर आपण तिथे मिस्टेक करून येऊ आणि हातचे मार्क जातात आणि मग 1 ते 2 मार्कांनी प्रिलिम राहते आणि मग पूर्ण वर्ष वाया जातं. त्यामुळे हे करायचंच नाही, जिथे तिथं त्याला सर्कल करायचंच. तर पाहूयात पुढे की आता खालीलपैकी यमुनेच्या उपनद्या कोणत्या नाहीयेत. तर पहिले पहा, चंबळ ही आहे, हिंदोन ही आहे, रेंगॉर ही पण आहे, गंडक गंडक ही कोणाची उपनदी आहे, तर गंगा नदीची आहे. तर आपण गंगा नदीचं जे लेक्चर पाहिलं त्यामध्ये आपण गंगेच्या ज्या उपनद्या होत्या त्याबद्दल एक ट्रिक डिस्कस केली होती. ती ट्रिक कोणती होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ज्यांनी ते लेक्चर पाहिलं नसेल तर प्लीज जाऊन ते लेक्चर पहा, कारण तुमचे हे सर्व कन्सेप्ट नक्की क्लिअर होतील आणि तिथे तुम्हाला हमखास मार्क भेटून जातील. कारण यावरती आयोग प्रश्न विचारतं. तर याचं उत्तर काय येईल मग, गंडक नदी, बरोबर. पुढे पाहूयात, तर यमुना नदी गंगा नदीस या ठिकाणी भेटते. तर आता कोणत्या ठिकाणी भेटते ते पाहूयात. पहिलं दिलंय रुद्रप्रयाग, नंतर नंदप्रयाग आणि तिसरं प्रयाग, चौथं कर्णप्रयाग. ओके, तर आपल्याला माहिती आहे की गंगा नदी ही गंगोत्रीपासून अशी फ्लो होत असते आणि यमुना नदी तिला येऊन इथे अलाहाबादला भेटते, बरोबर. हे अलाहाबाद आहे. तर अलाहाबादला भेटते. मग अलाहाबादचं जे होतं, तर अलाहाबादमध्ये काय होतं, आपण पाहिलं होतं याचं नाव यूपी गव्हर्नमेंटने प्रयागराज केलं होतं, बरोबर. मग प्रयागराज केलं आणि इथे काय होतं की दर 4 वर्षांनी कुंभमेळा भरला जातो. मी मागे पण सांगितलं होतं की 4 ठिकाणी जे कुंभमेळा होतात त्यातील एक येथे होतो आणि बाकीचे 3 कुठे होतात, तर एक हरिद्वारला होतो. तर महत्वाचं काय, रिसेंटली हरिद्वारला कुंभमेळा झालाय, त्यामुळे आयोग यावरती प्रश्न विचारू शकतं. तुम्ही हे करून ठेवा की 4 कुंभमेळे कुठे होतात. हा दर 12 वर्षातून एकदा होतो. महाराष्ट्रात हा कुठे होतो, नाशिकला होतो. आणि उज्जैनमध्ये म्हणजे मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी होतो, जिथे क्षिप्रा नदी आहे. ओके, या क्षिप्रा नदीच्या किनारी हा होतो. आणि कुंभमेळ्याला युनेस्कोचं इंटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणून पण दर्जा भेटलाय. म्हणजे काय, अमूर्त सांस्कृतिक वारसा असा पण दर्जा भेटलाय. कधी भेटला, 2019 मध्ये. म्हणून कंबाईनच्या करंटमध्ये हे विचारलं जाऊ शकतं, तर त्यावरती तुम्ही फोकस करा. आणि हे जे काही बाकीचे प्रयाग आहेत त्याचं आपण पाहिलंच होतं की नंदप्रयागला नंदाकिनी नदी हिला भेटते, कर्णप्रयागला बाकीच्या पिंडार वगैरे नद्या भेटतात, त्यानंतर रुद्रप्रयागला मंदाकिनी भेटते. तर तो जो काही आपण मॅप पाहिला होता तो एक चांगल्या प्रकारे करून ठेवा. म्हणजे काय होतं की यावरती आयोगाने कुठलाही प्रश्न विचारला तरी पण आपलं काय बरोबर आलंच पाहिजे. तर आता आपण समरी आणि रिव्हिजन पाहूया. तर आपण पाहिलं होतं की यमुना नदी हिचा उगम कुठे होतो, यमुनोत्री ग्लेशियर, कोणत्या पर्वतरांगा, बंदरपुंज. तर यामध्ये आणखीन काय आहे की या नदीची लांबी किती होती, आपण पाहिलं की साधारणतः 1400 किलोमीटरच्या आसपास.
आपल्याला बऱ्याचदा म्हणजे आयोग डिटेलमध्ये एवढ्या फॅक्ट विचारत नाही, आणि जरी विचारलं तरी आपल्याला एक लक्षात पाहिजे नियरली त्याची काय फिगर आहे ती. तर पुढे काय की या नदीच्या किनारी कोणकोणते शहरे आहेत, तर आपण पाहिलं होतं आग्रा आहे, दिल्ली आहे, मथुरा आहे, म्हणजे जे काही इम्पॉर्टंट शहरं आहेत ते इथे आहेत. तर आग्राबद्दल तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतील. पुढे ही नदी कोणकोणत्या राज्यातून जाते हे आपण पाहिलं होतं. आणि या नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत, तर उपनद्या आपण पाहिल्या होत्या आणि मला वाटतं तुमच्या आत्तापर्यंत पाठ होऊन गेल्या असतील की केन, बेटवा, चंबळ, त्यानंतर सिंध, टोन, या सगळ्या त्याच्या उजवीकडून येणाऱ्या उपनद्या. आणि हिंडोन, रेंगर, गिरी इत्यादी या कुठून येणाऱ्या, डावीकडून येणाऱ्या नद्या, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण महत्वाचं पाहिलं होतं यमुना ऍक्शन प्लॅन. तर यमुना ऍक्शन प्लॅन काय होता, हा बायलॅटरल ॲग्रीमेंट कोणत्या दोन देशातलं, इंडिया आणि जपान. तर हा 1993ला आपण साईन केला होता आणि 2003ला त्याची सेकंड फेज लॉन्च झाली. म्हणून महत्वाचा हा गंगा नदीच्या प्रदूषणा रिलेटेड होता. त्यानंतर आपण रिसेंटली जे गंगा नदीच्या बद्दल इम्पॉर्टंट करंट मधली जे डेव्हलपमेंट आहे ती पाहिली होती की दिल्लीचं जे प्रदूषण नियंत्रण समिती आहे तर त्यांनी काय केलं की जलशक्ती जी मिनिस्ट्री होती तर त्याला अहवाल सादर केला यमुना प्रदूषणाच्या रिलेटेड. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की इथली जी प्रदूषणाची पातळी आहे ती खूप हायेस्ट लेवलला आहे आणि त्यामुळे हे पिण्यायोग्य किंवा आंघोळीयोग्य पण पाणी नाहीये. त्यात जे फिकल बॅक्टेरिया आहेत ते खूप जास्त आहे. त्याबरोबर तुम्ही मला एक हे कळवा की जलशक्ती मिनिस्ट्रीचं नाव मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती कधी झालं, कारण हे एचआरडी मध्ये प्रश्न येऊ शकतो, राज्यसेवा मुख्यला किंवा कंबाईन मध्येही येऊ शकतो, त्यामुळे हे करणं महत्वाचं. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जे नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यांचे नोटिफिकेशन भेटत जातील. आणि या लेक्चर व्यतिरिक्त जी काही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेल MPSC विक्ट्रीवर अपलोड करत असतो. जर तुम्ही या चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जाऊन जॉईन करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी भेटत राहतील. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुन्हा.